वारीचा त्रास सहन होत नाही त्या लोकांनी या प्रमाणाचा वेगळा अर्थ आपल्या स्व हितासाठी करून ठेवलाय। तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी। ही वारीला न येणारी काय करते दुनियादारी, याचा आपल्या सोयीनं अर्थ करतात। पंढरीची वारी आहे माझ्या घरी। माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा। उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला वीर। वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिका लाज कोणा। उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे। प्रस्तुत प्राप्त संगी असणारी श्री भूवैकुंठ पंढरी क्षेत्रातली ही कीर्तनाची सेवा जरंडेश्वर पर्वतावर पवनसूत हनुमंतरायांचं असणारं पवित्र पुरातन स्थान आणि त्या स्थानावरून भगवान परमात्म्याच्या दर्शनाला साधू संतांची वचनं गात गात आपण वारी करण्याचा प्रघात जो घातलेला आहे, त्यातला या वर्षीचा हा द्वादशीचा कार्यक्रम ज्याला बारसी म्हणतात, तदनिमित्तानं असणारी कीर्तनाची सेवा हनुमंतरायांच्या चरणी पवनसूत अंजनीसूत हनुमानजी महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता परंपरा सांगणारा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। विठाला विठाला स्वाभिमानानं सांगाव्या अशा परंपरा घराण्यात असाव्या, जिथं स्वाभिमान व्यक्त केला जातो। वेळ थोडा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज आपण जसे वारीला आलो तसे वारीला आले। प्रतिवारीला तुकाराम महाराज यायचे। पंढरीची वारी आहे माझे घरी, महाराजांचं शब्दांकन आहे। आमच्या घराण्याचा ठेवा पंढरीची वारी। आता पंढरीची वारी आहे माझे घरी, जाधव महाराज ज्यांना वारीचा त्रास सहन होत नाही त्या लोकांनी या प्रमाणाचा वेगळा अर्थ आपल्या स्व हितासाठी करून ठेवलाय। तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी। ही वारीला न येणारी काय करते दुनियादारी, याचा आपल्या सोयीनं अर्थ करतात। पंढरीची वारी आहे माझ्या घरी। इकडे यायला नको, चालायला नको, आंघोळीची तारांबळ नको, काय व्हायला नको। जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरपूरला वारीला प्रतिवारीला यायचे, तशी वारीला आली। चंद्रभागेचं स्नान आहे, पुंडलिकरायांचं दर्शन आहे। चंद्रभागेचं स्नान करताना गंगेचा अभंग, पुंडलिकरायांचं दर्शन करताना धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणिले पंढरी। धन्यवाद दिले पुंडलिकरायांना। रावळामध्ये आले, परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि विलोभनीय असा मुखकमलाचा भाग तुकाराम महाराजांनी परमात्म्याचा न्याहाळला। ओठ हल्ले तुकाराम महाराजांचे आणि आपण काकड्यामध्ये म्हणतो ते शब्द बाहेर पडले। कसा आहे देव,
तुझे निघळी कोटी चंद्र प्रकाशे, परमात्मा कसा आहे तो राजस सुकुमार. त्याच्या इतकं, किंवा एका वाक्यात सांगू तुम्हाला, जगातलं सर्वच्या सर्व सौंदर्य ज्या एका मुखकमलावर साठवलेलं आहे असा परमात्म्याचा चेहरा आहे. आपली थोबाड परमात्म्याचा चेहरा पाहिल्यानंतर तहानभूक हरपते, सिनभाग नाहीसा होतो. याच्या उलट आपल्या चेहऱ्याचा प्रताप असा आहे, एक जण दुसऱ्याला म्हणतो पुन्हा तुझं तोंड नाही बघणार. हे पॉवर आपल्या चेहऱ्याचे. आणि भगवत चेहरा मुख, चलो आने पंढरी राव चलो आने. एक रूपक आहे का ज्ञानेश्वर महाराजांचं, कन्नडी भाषा आहे ही. आपल्याला ते पार्थला यायची कन्नडी भाषा. चलो आने पंढरी राव चलो. इतकं गोड आहे, गोड आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी रूपक केलेलं आहे. एक लहान मुलगी आहे आणि तिची एक मोठी बहीण आहे आणि त्या दोघींची आई आहे. त्या आईला पाणी संपल्यामुळे नदीवर पाण्याला जायचं होतं. पाणी आणायला जायचं होतं, तर आता आईनं त्या मोठ्या मुलीवर जबाबदारी सोपवली. बाळे, मी पाणी आणायला नदीवर चालली, ही छोटी बहीण आहे ना तुझी झोपलेली आहे, मी पाण्याला नदीला लांब आहे थोडं अंतर, जाऊन येईपर्यंत मुलगी लहान बहीण तुझी जर उठली तर तिला समजावून सांग आणि मी येईपर्यंत काहीतरी नादी लाव, तिला रडू देऊ नको. मोठ्या मुलीवर आईनं जबाबदारी सोपवली. ती आई गेली निघून पाण्याला. आई अर्ध्यात पोचली असेल, अजून पाणी आणायला चाललेली. आता ती पाणी घेऊन येणार आहे, हे काय सांगायची गरज आहे. पाण्याला चालली म्हणल्यावर आता ते लिहिणाऱ्याला अक्कल पाहिजे ना, आणि गाणाऱ्याला त्यापेक्षा. पाण्याला जाते, मग आता तू काय राखेल घेऊन येते, पाणीच आणणार आहे ना तू. अर्ध्या रस्त्यात पोचली आणि इकडे लहान मुलगी, ती पोरगी जागी झाली. लहान मुलगी जागेनंतर मोठीला आठवलं, आईला माझ्यावर जबाबदारी दिली, जबाबदारी ज्याच्यावर दिली त्यांना सांभाळलीच पाहिजे. नाहीतर मग प्रवीण महाराजांनी सांगायचं, अक्षय महाराजांना अक्षयनी सांगायचं, प्रथमेशला प्रथमेशनी, पुन्हा आणखीन तिसऱ्याला. शेवट काम होतोर ज्याला पाणी पाहिजे ते मरतय गोड पाणी. ज्याला सांगितलंय त्यानंच काम करायचं. त्या मोठ्या मुलीनं लहान मुलीला आता उचलून घेतलं, कडेवर घेतलं आणि अंगणात आले, तिला असं समोर बसवलं आणि तिला सांगितलं, रडू नको छोटी, तू रडू नको. तुझं मन रमण्यासाठी, तुझी आईची आठवण थोडीशी पुसावी थोड्या वेळसाठी, म्हणून मी तुला एक गोष्ट सांगते. गोष्ट सांगितल्यावर मुलं रमतात. मग तिनं गोष्ट सांगायला, पण हे रूपक आहे ज्ञानेश्वर महाराजांचे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपकातल्या लहान मुली असल्या म्हणून काय झालं, त्या गोष्टी सुद्धा त्याच लेवलच्या. आपण लहानपणापासून गोष्टी ऐकतच आलोया. आपल्या आजीच्या 7-8-10 नातवंड कडनं झोपवायची, चांदण्या रात्रीला म्हातारीनं अंगणात झोपायची आणि पोरं मग आजीच्या मागं लागतात, आजी गोष्ट सांग, आजी गोष्ट सांग. नानी असेल कोणी असेल, नानी गोष्ट सांग, नानी गोष्ट सांग. मग नानी अशी शानी, तिनं एखाद्या हरिपाठातल्या अभंगाचा अर्थ सांगावा की नाही, होळीचा अर्थ सांगावा, देव रामायणातली महाभारताची गोष्ट सांग. ते आडातच नसते तर पोऱ्यात कुठं येईल असा भाग आहे ना. त्या म्हातारीने गोष्ट सांगायचं, थांबा आता शांत बसा सगळे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आणि मग माका
सरडेची धाव कुंपणापर्यंत म्हातारीने गोष्ट काढायची. बरं का पोराओ, हे वर चांदणे दिसतात ना, याला म्हणायचं आभाळ. हे आभाळ पूर्वी इतकं 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 खाली होतं. एखाद्या कार्ट्यानं मग नमुना करायचा, आजी खाली म्हणजे किती खाली होतं, किती खाली होतं. त्या म्हातारीनं अक्कल पाजवायची, म्हणायचं हे आभाळ आहे ना पूर्वी इतकं खाली होतं की पार अगदी जमिनीला टेकायला आलं. मग दुसरं पोरग म्हणतो मग आता इतकं वर कसं गेलं. मग म्हातारीनं अक्कल शिकवायची. पोरांनो, एक दिवस मी अंगण झाडत होते, हातात खराटा होता, आभाळ लाडाला आलं आणि माझ्या पाठीवर येऊन टेकलं. मला जे राग आला आणि जे झाडूचा तडाखा मारला तसं वर गेलं आणि अजून मला भिवून खाली येत नाही पावर. अशा गोष्टीतनं पोरांनी किती तत्वज्ञान, सावंत साहेब 0% तत्वज्ञान आहे की नाही याचं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे रूपक असल्यामुळे ती मुलगी म्हणते मोठी छोटीला, हे रडू नको बाळ, मी तुला गोष्ट सांगते. गोष्ट सांगते ते पंढरीच्या पांडुरंगाची सांगते. अकनी केळे चिकना मातू कोरोळ धनगे बरुळा देणे. पंढरीचा पांडुरंग एक आहे ना, तो इतका देखणा आहे, इतका गोड आहे ना, गोड आहे, गोड आहे. किती गोड आहे, चलू आणे म्हणजे सुंदर गोड, इतका गोड आहे, गोड आहे, गोड आहे. दुसरं वैशिष्ट्य त्याचं, एल्ले द्वार आणणे एल्ले बार आणणे, म्हणजे त्याला आणलाही नाही आणि तो कुठं जातही नाही, आणावा लागला नाही आणि तो कुठं जातही नाही. मग आता लहान मुलीला ही मोठी मुलगी सांगते तर लहान सुद्धा काय एवढी बावळत नाही, ती सुद्धा हुशारच निघाली. तिने विचारलं, थांबाके तू जर मला सांगते गोड आहे, सुंदर आहे, विटेवर तिथं उभा आहे आणि तो येत नाही जात नाही, तर मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आता त्याला तो जर येत नाही जात नाही तर तो आता विठेवर तिथं उभा कसा. तो बारक्या मुलीचा प्रश्न आहे, लहान मुलीचा. तो तिचा प्रश्न ऐकल्यानंतर मोठे म्हणत थाप टाकले त्या लहान बहिणीच्या पाठीवर म्हणले, हुशार आहेस ग, मला प्रतिप्रश्न करते काय. त्याला यावं जावं लागत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तर तो आता तिथं कसा, आता तिथं कसा याचं उत्तर देण्याकरता तिनं सांगितलं. नसताच दिसला, नसताच तो आपल्याला तिथं पाहायला मिळाला. पण काय झालं, बाप रखुमादेवरने पुंडलिकाने भक्ती घे बंधा. त्या पुंडलिक रायानं भक्तीच्या दोरखंडानं त्याला तिथं बांधला, म्हणून तो आज तिथं उभा आहे. त्याला गोड आहे परमात्मा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अवलोकित केला. पुन्हा एकदा नतमस्तक झाले, दर्शन झालं आणि तुकाराम महाराज म्हणतात, देवा जातो आता. हे आजच्या दिवशी, काल रात्रीच नाही, काही काही बैल पोचले बेंद्राला. बेंदूर असतो गेली. तुकाराम महाराज म्हणतात, येतो देवा, माझ्या घराण्यात या पिढीतली जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून तुझ्या नामाचं गान करत 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 मी पंढरीला आलो. वारीची परंपरा घराण्यातली जोपासणं हे कर्तव्य आहे माझं. आलो होतो वारीला, चंद्रबाईचं स्नान झालं, पुंडलिकरायांचं दर्शन झालं, आता तुझं दर्शन झालं. आता कथा कीर्तन कुठेतरी ऐकतो, नसलं तर मी करतो, मग माघारी परतीचा रस्ता धरतो. तुकाराम महाराजांना देव म्हणले, थांबा महाराज, काय तुमच्या घराण्याचं वैशिष्ट्य असं आहे महाराज, पिढ्यान पिढ्या माझ्या पायाची सेवा करण्यात वेड्या झाल्या तुमच्या. पण त्या प्रत्येक पिढीतल्या लोकांनी फक्त माझ्या पायाची केली सेवा, पण कोणीही मला मागितला नाही मेवा. एवढं आपलं बसल्या बसल्या लक्षात ठेवा. कोणी कोणी हिऱ्याला पाणी नाही म्हणून मागून चालला असेल देवा. पोरीचं जमाना तर तिच्यासाठी मागितला असेल, पोरग नोकरीला नाही तर त्याला मागितलं असेल, वावर शेजाऱ्याचं लवकर विकाय निघू दे, ती मलाच मिळू दे असलं मागितलं असेल. वाढावे संतान ग्रही व्हावेदना, ही पामरत्व सिद्ध करणारी मागणी. पामराची व्याख्या काय, ग्रहाधिकासाठी प्रपंच प्रणित अवस्थेच्या वृद्धिंगतेसाठी भगवंताकडे हात पसरतो, त्याला पामर असं म्हणतात. ही साधी व्याख्या.
तुकाराम महाराज म्हणतात येतो देव आता हे झालंय निघतो मी. देव म्हणले महाराज ऐका ना, सगळ्या लोकांनी माझ्या आजपर्यंत पिढ्यानपिढ्या तुमच्या घरातली सेवा केली, पण मला काही मागितलं नाही. बघितलं का ही गर्दी किती आली आहे ना, असंख्य जण याच्यात या बाजारात मागणारी आहे, मागणीसाठीच आले. देव बोलतो मागणीसाठीच आले. तुकाराम महाराज म्हणतात ज्याची मनोभूमिका आहे, मला काय त्याचं. आमच्या घराण्यात वाढ वडिलांनी सांगितले तसं आम्ही वागणार. महाराजांना देव म्हणतात आंबा हे द्या सोडून मागच्या लोकांचं द्या सोडून. तुम्हाला आज मी माझ्या समोर उभा आहे तुम्ही, मी तुम्हाला असं म्हणतोय तुम्ही मला काहीतरी मागावं अशी माझी इच्छा आहे. माझी इच्छा पूर्ण करा मग देऊचा रस्ता धरा. तुम्ही मला काहीतरी मागावं असं मला वाटतं. तुकाराम महाराज हसले, 2 पावलं पाठीमागे सरले. तेव्हा आमच्या घराण्यानं फक्त सेवाच केली एवढं तुझ्या लक्षात कसं राहिलंय? त्या सेवेचं रक्त काय बोलतं आमच्या? भिक्षापात्र अवलंबिणे जळो जिने लाजिरवाय, काही मागणे हे आम्हा अनुचित. देव म्हणला द्या सोडून त्या रीती सगळ्या, बदला तुम्ही जरा आता, मागा मला काहीतरी. खूप सेवा तुमची झालेली आहे, खूप सेवा झालेली आहे, आणि तुम्ही जर मला मागितलं नाही तर मी तुमच्यावर नाराज होईल. हे शब्द लक्षात ठेवा. देवाचा आणि महाराजांचा संवाद आहे. तुम्ही जर मला काही मागितलं नाही ना तर मी तुमच्यावर नाराज होईल. तुकाराम महाराजांनी मागचा पुढचा विचारच नाही केला आणि सरळ सांगून टाकलं, तू नाराज झालं तरी चालतं बाबा, पण आमचा बापमान्य संस्काराचा घराणा आहे, मी नाहीच मागणार. आता इथं मोठा माणूस आपल्याला मागा म्हणतोय आणि आपण जर झिडकारलं त्याला तर अवमान नाही का मोठ्या माणसाचा? एखादा मंत्रीच दारात आला आपल्या, समजा उद्या घरी गेलो आणि परवा मंत्री आला, येणार नाही, त्याला भरपूर कामं असते, पण आला समजा, आपण काहीतरी काम करतोय घरात, गाईचं दूध काढतोय, म्हशीचं दूध काढतोय, मंत्री दारात उभा राहून आपल्याला हाक मारतोय, बाबा इकडे बाहेर ये, आपण माझं काम चाललंय, काम माझं झाल्यावर ये. झालं दूध काढून आलं बबन बाहेर, मग मंत्री म्हणतो मी मंत्री आहे. ते म्हणलो मी तुम्हाला जाहिरातीत पाहत आहे, मी पाहिलेलं आहे तुम्हाला, हा लय बघितले तुम्हाला जाहिरातीत, यंदा तर अतिरेक झाला जाहिरातींचा. वारी पुरतं बोलायचं तर सगळे हात जोडून म्हणते. त्यांना म्हणायला पाहिजे होतं 8 दिवस चाला आमच्या बरोबर, जरा आमच्या बरोबर झोपा, आमच्या बरोबर खा, लाल दिवस सोडून द्या. गर्दीत बसायचं. आम्ही आपले स्वागत करीत आहोत, आम्ही संत विचारानं प्रेरित झालोय आणि आमच्या बापाच्या दर्शनाला चाललोय. तुमचं काय आहे मध्ये हात जोडणार? दिलं 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 दिलं, अरे काय किती दिलं? ते टँकर पुरवलं नामकन तमकन, तसलं काय उपकार नाही समजायचं शासनाचं, त्याच्यापेक्षा लय खाल्लेलं असतं. तू का म्हणे सत्य सांग. आणि मंत्री जर आपल्याला दारात उभा राहून म्हटलं आहे मी राज्याचा मंत्री आहे, तुला काय पाहिजे असेल ते देऊ शकतो, तुम्हाला काही पण माग, एवढं मोठं तोंड करून मंत्री महोदय जर आपल्याला माग म्हणतात आणि आपण जर त्या मंत्र्यांना म्हणलं मला काय गरज नाही, बरा रस्ता लागा रस्त्याला, हा अवमान नाही का त्या मोठ्या माणसाचा त्या पदाचा? आता इथं सिच्युएशन काय? विश्वाचा चालक मालक तुकाराम महाराजांना म्हणतोय मागा मला काहीतरी, नाही तर मी नाराज होईल. आणि तुकाराम महाराजांनी उत्तर दिला, अरे नाही, तू नाराज झाला तरी चालतोय, आमच्या बापाचे संस्कार आम्ही विसरणार नाही, बापमान्य संस्काराचा आमचा संप्रदाय आहे, बापमान्य संस्काराचा आमचा घराणा आहे. आणि बापमान्य संस्काराचा घराणा आहे म्हणून प्रवीण महाराज अजून तरी चाललंय. तुका म्हणे, नामा म्हणे, जनी म्हणे, कुणी कुणी काय बी म्हणे, कीर्तनात. आता त्याचं काही स्पष्टीकरण देत नाही, त्याच्यासाठी मला हे असलं नको असतंय ते रेकॉर्डिंग, नाही तर आणखी स्पष्ट बोललो असतो. कोणी कोणी काय बी म्हणे, पण
निदान ज्ञानदेव म्हणे, जनी म्हणे, तुका म्हणे, हे म्हणे. म्हणून तुम्ही ठरवले बसलेल्यांनी, हे ज्ञानदेव म्हणे, तुका म्हणे, जनी म्हणे, हे म्हणतोय म्हणून यांचं ऐकून घेणे. नाही तर मग एक एक महाराज अशा लेवलला आलेत आता. असो, नाही मागायचं रे, जा तू नाराज देवा झालाच तरी चालत. देव शांत, तुकाराम महाराज शांत. बराच वेळ शांततेत गेला आणि पुन्हा देव म्हणतो, महाराज खरंच वाटतं हो, तुम्ही मला काहीतरी मागावं. अहो सेवेचा बॅलन्स भरपूर पडलाय, मागणीचा चेक वटू शकतो, काहीतरी मागणीचा चेक सादर करा. मागा मागा मागा. तुकाराम महाराज म्हणतात मागायचंच नाही. पण मी कुठं म्हणतोय तुम्हाला प्रापंचिक मागा, नाही मला कशाची गरज नाही, काही मागायचंच नाही तुला. देव म्हणला आता मी कठोरपणे बोलतोय, खरंच मी तुमच्यावर रागवेन, नाराज होईन. मी काय म्हणतो महाराज, तुम्हाला जर मला मागायचंच नसेल, येऊ नका ना वारीला, करू नका ना माझ्या पायाची सेवा, द्या सोडून द्या. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा हे असलं काहीतरी बोलशील ना तरी पण मी फसणारा नाही, मी पक्का आहे. मला माहित आहे तू चतुरातू शिरोमणी आहे, पण कोणापाशी चालतं तुझं भोळ्या माणसाजवळ. अरे तुला सांग का, माझी आई बिचारी भोळे रे, तिला फसवलं तू, पण मी पक्का आहे, मी नाही तुझ्या या बोलतापाला बळी पडणार. आईला माझ्या मागायला भाग पाडलंस. बाप वारी करणारा माझा, बरोबर आहे वारी करायचे, कारण काही माग लागायचे. कारण असं होतं, आता घरी गेल्यानंतर डोळ्यासमोर आणा, तुम्ही हेच करणार आहे घरी गेल्यावर. आज घरच्यांना सांगणार, लय गर्दी होती रस्त्यानं, पिलेची पंगत तर काय सांगू तुला, पिलेचं कीर्तन भारी, पिलेची पंगत भारी, पिलेचं सगळंच भारी, तिथलं असं तिथलं तसं. घरच्यांना राग येतो बरं का हे ऐकले. त्यांना वाटतं गुरु सांभाळायला आणि पोरं सांभाळाय मला घरी ठेवले, घुशाल बाजीराव गेला ना आले, हेच व्हायचं. बोलो बरं वारीवरनं घरी गेले का कणकाईला सांगायचं, कणकाय आग 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 काय सांगू तुला पंढरी, वा वा वा. अगं कोणी बघितलंय वैकुंठ, पण भूमीवरचा वैकुंठच पंढरी आहे. हा, आणि पुन्हा एवढ्यावर न थांबता म्हणायचे, चंद्रभागेला जर गेलं ना, अगं लाख असतील जगाच्या पाठीवर गंगा, पण एकच माझी माय चंद्रभाग. पुन्हा म्हणायचे, अगं चंद्रभागाचं वाळवंट मोकळं नसते, खालची वाळूच दिसत नाही, इतकी वारकऱ्यांची गर्दी ग त्या वाळवंटात, वारकऱ्यांची मुंग्यांसारखी गर्दी. तिथनं पुढे आलं ना, ज्याच्यामुळे तो पांडुरंग आपल्याला तिथं पाहायला स्थित मिळतोय, त्या पुंडलिकरायांचं मंदिर. वा वा वा, काय सांगू ग, ती वारकऱ्याची गर्दी पुंडलिकरायांना हात जोडतात, बाबा तुझ्यामुळे रे आम्हाला पंढरीनाथाचं दर्शन होतंय. पुंडलिकाला धन्यवाद देतात. आणि तिथनं आलं का नाही, पायऱ्या चढून पुढे आलं की राऊळ, आणि रावळातनं आत गेलं, नामदेव पारे दर्शन घेऊन रावळातनं आत गेलं का नाही, असा देवच नाही दुसरा ग, असा तो पांडुरंग. हे सगळं वर्णन सांगताना करा 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 दात खायची ती कंटाळ. आणि मला वारीला न्या म्हणलं तर नेत नाही, आणि आल्यावर गप्पही राहत नाही. तर गप्प खा, वारकरी असन, वाळवंट असन, पांडुरंग असन, पुंडलिक तसा, मला वारीला नेत जाऊन का नेत नाही ते तेवढं सोडून बघ, तुला वारीला न्यायचं नाही. तेवढं काय बिघडल काय वारीला नेलं. एकदा हट्टालाच पेटल्याने विचारलं, काय बिघडल मला वारीला नेलं. बोलवड्याने सांगितलं, आपला मोठा व्याप आहे घरचा, सुखी संपन्न आहे घर, गुरडोर आपल्याला काही कमी आहे का, नाही, भरपूर गुरडोर, दूध दुभत भरपूर, शेतीवाडी भरपूर, धनद्रव्य भरपूर, आपल्याला काय कमी आहे. आता कसं महिलांचं असते, जास्त काय आहे त्यापेक्षा कमी किती आहे हे जास्त डोक्यात बसलेलं असतं महिला वर्गाच्या. आपल्याला काय कमी, करोडो भरपूर, पैसा अडका भरपूर, शेत जमीन भरपूर, फक्त आपल्याला पोरबाळच नाही.
आणि बोलवराय म्हणले, हे बघ, हे तुझ्या डोक्यातनं जात नाही, त्यासाठी तुला मी वारीला नेत नाही. जर तुला वारीला नेलं आणि पांडुरंगासमोर जर गेली तर पांडुरंगाला तू मुलबाळ मागून घेशील, म्हणून तुला वारीला नेत नाही. ते म्हणले, असं का? या नंतरच्या वारीला मला घेऊन चला. नाही मागणार तुमच्या देवाला मी पण काय, तुम्ही मागत नाही ना, मागायचं नाही एवढंच ना, न्या वारीला. आणि पुढची वारी येईपर्यंत शांत राहिले बिचारी. पुढच्या वारीला त्यांच्या बरोबर गबाळ आपलंही आवरलं, कणकाई वारीला निघाली. पण सांगू तुम्हाला, दर वेळेला वारीला येताना बोलवराय म्हणायचे, आपलं म्हणायचे म्हणजे थाप टाकल्यावर म्हणायचे. थाप टाकत राहणे हे वाजवणाऱ्याचं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी गोड भजन करा. प्रत्येक वारीला असं भरपूर भजन करत यायचं. भजनच करत यायला पाहिजे वारीला येताना. त्या वारीला मात्र प्रत्येक मुक्काम पडला की बोलवरायला त्या कणकाईला सांगावं लागाय, बर का ग, तुला वारीला घेऊन चाललोय, पण आठ काय आपली मुली, हा देवाला काही मागायचं नाही. सकाळी उठले की चालायला सुरुवात. पण पुन्हा पुन्हा बोलवरायला भीती वाटत होती, हे काहीतरी घोटाळा करेल. भजन कमी व्हायचं आणि तिला सांगणं जास्त व्हायचं. बरं का ग, तुझ्या ध्यानात आहे का? ती म्हणजे हा पोरबाळ नाही तेवढंच. हे डोक्यात कसं तुझे जाय नाही. ते म्हणजे तुम्ही गप्पा, मग माझ्या ध्यानात तुम्ही सांगितल्यावर येतं. चला, भजन कमी झालं, तिला सांगणं ज्यादा झालं. पंढरपुरात आले, चंद्रभागेचं स्नान केलं दोघांनी. सचाईनं स्नान केलं, वस्त्र प्रावरण बदलली, ओले कपडे वगैरे बांधून गाठोडे घेतली आणि वाळवंट तोडवताना बोलवरायला सांगितलं, बघा आता जवळ आलंय बरं का, हा तुझ्या ध्यानात आहे का, आपल्याला काय कमी आहे का? ती म्हणजे आपल्याला काय कमी आहे? दूध होतं भरपूर, पैसा अडका भरपूर, धनद्रव्य भरपूर, फक्त फॉर्मालच नाही, हे डोक्यातनं काढ. चल ताड 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 ताड. पुढले ग्रहांचं दर्शन घेतलं, रावळामध्ये आले. रावळामध्ये आल्यानंतर आता तिथं बघितलं त्यावेळेला महिलांची बारी वेगळी, पुरुषांची बारी अशी वेगळी. अशी बोलवराय म्हणले, आता तर एकत्र नाही राहणार, आणि हिनं जर घोटाळा केला तर. पण बोलवरायांनी डोकं चालवले, इकडे आता तू महिलांच्या बारीला जा, मी गड्यांच्या पुरुषांच्या बारीला जाणार. आपली भेट दर्शन झाल्यावर गरुड खांबापाशी तिथं होईल, तोपर्यंत आता आपली गाठ भेट नाही. आणि हे बघ, ध्यानात आहे का? ते म्हणले, हा पोरबाळ नाही एवढं म्हणायचं नाही, तेवढंच ना. आता काय करू, अख्खी वारी तुझ्या वारी, सांगण्यावारी गेले तरी सुद्धा तुझ्या डोक्यात. ते म्हणजे तुम्ही डोक्यात घातलं तरी येतंय होते, तुम्ही गप राहा. बोलवरायांनी डोकं चालवलं, बघा असं कर, मी कोण आहे? म्हणजे तुम्ही माझे पती देव. पतीचं काय म्हणजे, पतीचं स्त्रीच्या संबंधानं काय म्हणजे, पत्नीनं पतीचं काय केलं पाहिजे म्हणजे अनुसरण केलं पाहिजे. पतीची आमता, पतिव्रते लैसा व्रतार प्रमाण, नवऱ्याचं ऐकायला पाहिजे की नाही बायकोनं? हा ऐकलं पाहिजे, पतिव्रता नारीनं नवऱ्याचं ऐकलंच पाहिजे, असं काही म्हणले. बायकोनं नवऱ्याचं ऐकलं पाहिजे. आता ह्याच्यात बरंच अंतर पडलंय. दिवसातनं 24 वेळा नवऱ्याला म्हणते, मी काय म्हणते ऐका ना, मी काय म्हणते ऐका ना. तो जर म्हणला ना, माझं ऐक ना, तुमचं मातीत घ्या जाऊ दे, मी काय म्हणते ऐका, हे नाही, असं उलट पाहिजे. तिनं सांगितलं, हो तुमचं ऐकलं पाहिजे.
मग ऐका का मी तुला आज्ञा देतोय, गरुड खांबा जवळ येईपर्यंत तू तोंडच उघडू नको. तोंड नाही उघडलं तर बोलेल कशी? मला पोर बाळ द्या म्हणेल का? हे चतुरपणा केला, बरोबर आहे, राहिले गड्याच्या लागील उभा मंडळी दोघं दिसते तोपर्यंत एकमेला कोण व्हायचे, बरोबर आहे म्हणायचे, म्हणायचे जणू काय सावन मामा मामी. मोठ्या भागात गेलतो ना आपण त्या ह्याला कामाख्याला, गुवाहाटीला. मामा एकीकडे होते मामी एकीकडे होते. आजी एकच होतं पण 400-500 माणसं जाजावर त्या महादेवाच्या दर्शनाला. कामानंद का काय महादेवाचं? उमानंद. हा उमानंद. ते मामा तिकडून हात करायचा, हा नाही म्हणायचे हाय मी पण हाय. पुन्हा चालली होती सगळ्यांची. खरंच लक्षात राहणारी जोड बर का मामा मामीची. मी मामा रात्री भेटल्या पहिलं विचारलं मामी कुठे? म्हणलं हो तिला पण आणले. दोघांनी कुठल्या पण वात्रे यात्रा वारे सगळं केलं पण जोडच केलं. जोड असावी तर अशी असावं बिनजोड. हा बिनतोड अगदी. देवानं न्यायलं पांडुरंगानं, देवानं टाळीच वाजवली. जमलं की एकटी येते ती गडी माणसं, मला काहीच मागत नाही, त्यांचं रक्तच तसं आहे. पण ही एकटं नाही, आज दुपटा आले आणि बाया माणसाला फसवायचं काय? देव म्हणला चतुरांचा शिरोमणी आहे. येऊन दिली बारी जवळ. देवानं काय केलं? बडव्याचं सोन घेतलं पुजाऱ्याच. लडूच्या लडू गडी, मोठ्या मोठ्या माळा, मोठा टिळा, हातात एक गडवा घेतलेला. आले लोटू आणि ते बारी चांगली चालली होती बरं का. देव म्हणलं तर डायरेक्ट तिला बोलायचं कसं म्हणून देव बी नाट केले. गडे माणसांकडे जाय, अजिबात कोणी बोलायचं नाही, नाही तर चंद्रभागेपर्यंत मागे नेऊन सोडीन, तिथनं परत यावं लागेल. त्याला चाल म्हातारे चाल, पुढे चाल. तिकडे यायचा की बायांना, ए म्हातारे चल 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 चल. गुडघं कामात नाही केलं तरी वारीला आली काठी टेकत गजाला का घरी बसावं का नाही? हा तुला कळत नाही का? काहीच बैसोनी तर तू ट्रक मध्ये बैसोनी. कशाला येते? तुळशीचा वाटा गाठून हरिपाठ करावा. घरीच वारीला निघाली करण्यासाठी घ्या. आणि टीव्ही वाल्याला सुद्धा मिळत असल्या पाहिजे. बाबा आपलं वय काय झालं? 92 कशाला काशी करायला आला? चालणं नाही काय नाही काय नाही. ती माणसं चांगलं चालणाऱ्याला भजन करण्याला त्रासाची आहे. म्हणून मी म्हणतो येऊ नये वारीला, काय माझं कारण आहे. तिकडे नाही ट्रकात थांबल्या ते आम्हाला खाली घ्या. सचिन भाऊ काय कांदा कापा येतोय का लसूण सोलायचं कळतंय का तांदळातला खडा कळतोय, कशाला आला येडा ते? आम्हाला खाली घ्या. आणि ट्रकात सामान भरून देत नाही तोवर आम्हाला वाचवा. टायरा खाली घातलं पाहिजे त्याला, पुन्हा यायची नाही त्यास बिना कामाची जत्रा उगाच. देव म्हणला त्या म्हातारीला काय काठी देतो चाल पुढे चाल चल 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 चल. ती कणकाही ध्यान द्यायची. ही गड्यांपुढे जातोय दम देतोय, तिकडे येतोय म्हातारीला म्हणतोय असं कणकाही मनातला म्हणले काठी टेकत येऊ नाही तर सरकत येऊ. ह्याच्या बापाचं काय जात? देवाच्या पाया पडायला आली ना ती. हे काय बोलायची गरज आहे? आणि गडी कोणी बारी बी मोडत नाही काय नाही, उगाच तुझा रडते. आणि लई कालवा केला देवानं. हे गेला पुढे जरा 10:15 केला. लवकर झाला. पुन्हा आला महिलांकडून तावडीतच घावला कणकाईच्या देव जवळ. ती देवाला म्हणले मोड द्या. कोणीच बारी मोडत नाही. मी तास झालं बघते. मध्ये आधी शिरून कशाला बोंबलतोय एवढं? कानात पडद फाटायला लागला असला आरडतोय तुला. खाल्लेलं जिरणात वाळवंटाला बोंबलकीचा देवाचं भजन कर जरा. जिरवायचं असलं इथं कशाला बोंबालते?
शांत सगळं आहे, तुझंच बोलण्याचा कालवा, असं कणकाई म्हणली. तसं देव जाग्यावर तिच्याकडे बघत उभा राहिला आणि तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. देव म्हणला, मावशीबाई तुम्ही पहिल्यांदाच आलाय का वारीला? कणकाई माता म्हणले, हो बाबा मी पहिल्यांदाच आली. तो कसं ओळखलं? म्हणला सगळं ओळख तुम्ही. पहिल्यांदाच कोण आलाय, दर महिन्याच्या वारीला कोण येतो, गाडीत बसतो कोण, भजन करतो कोण, काकडा म्हणतो कोण, हरिपाठाला कोण कोण, आणि पहिल्या पंक्तीला कोण कोण, हे कोणीच माझ्या नजरेतनं सुटत नाही. माझ्या नजरेचा कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे. विश्वावर लक्ष, देव जाणता देव जाणता, असं लक्ष आहे सगळ्यांना. बघ तुम्ही पहिल्यांदा आला की नाही? तुम्ही वय बाबा मी पहिल्यांदाच वारीला आले. बरं झालं मावशी तुम्ही आला वारीला, देव लय चांगला आहे. अहो तुम्ही ज्याच्या पाया पडणार आहे का नाही आता थोड्या वेळाने, ते देव लय चांगला आहे, लय चांगला आहे, लय चांगला आहे. ते म्हणजे होय बाबा माझा बी नवरा म्हणतो भजन, देव लय चांगला आहे म्हणतो त्यो. आता माझ्या बारीला आलीच की जवळ माझी बारी, मी बघीनच की त्याला. आता तू कशाला सांगत बसला? तसं नाही मावशी तुम्ही पहिल्यांदा आलाय म्हणून तुम्हाला सांगतो, इतका चांगला इतका चांगला. आणखीन या देवाचा गुण एक माहित आहे का तुम्हाला? काय म्हणली कोणता? ह्याला कोणी काही बी मागा म्हणलं का डोक्यातला इथंच पिटले का ध्यानात आनंद येतोय तू माझ्या. हे नवरा तिकडं माझ्या बारीला आहे, मला सांगितलं तोंड उघडायचं नाही, देवाला काही मागायचं नाही. माय विसरली ती माझ्या ध्यानात आनंद हाकलून दिला देवाला. पण तो असा भक्ताच्या बाबतीत लापाट आहे ना, देवळाला येडा घातला आणि पुन्हा तिथंच आला. कारण काय माता म्हणले बोल नको मला काय, देव म्हणलं तुम्हाला नाही बोलत मावशी, पण पहिल्यांदा आलेल्या लोकांना सांगणं माझं काम आहे. भाजीचं पान खाल्लं तर खंड्याची खंड्या अन्न यानं दिलं. बोटाला चिंदी बांधायला दिली द्रौपदीला तर तिला साड्या पुरवायचं काम यानं केलं. हो असं आहे ना, उदारपणात विश्वात त्रैलोक्यात याचा हात कोणी धरणार नाही. अजून सांगतो कोणाला काय, नुसतं साडी दिली, नुसतं खंड्याची खंडे अन्न दिलं एवढंच नाही. अजून सांगू का? गप्र तू सांगू नको. त्याला हे दिलं त्याला ते दिलं, मला सांगायला लागलं कारण माझ्यापाशी. तुला सांगितलं ना आम्हाला काय मागायचं नाही. हे काय दिला असेल त्यानं भाजी पानावारी खंड्याची खंडे अन्न त्या चिंडीवारी लुगडी पुरवली असतील, ज्याला गरज असेल त्याला दिला असेल तुझ्या देवानं. जो देणारा जरी असला तरी मागायला काहीतरी शिल्लक पाहिजे का नको माणसाकडं. आणि तुला माहिती नसलं तर ऐक, अन्न कशाला मागायचं तुझ्या देवाकडं? तुला माहित नसलं तर सांगते ऐक, जमीन जुमला आमच्याकडे भरपूर, दूध दुभत भरपूर, धनद्रव्य संपत्ती भरपूर, मोजा येणं एवढं आहे सगळं घरी. आणि काय तुझ्या देवाला मागायचंय रे? फक्त पोरबाळच नाही. तेवढंच मागा ना. आपण तोंड उघडायचं नाही सांगितलंय ना ते नवऱ्यानं माझ्या. पतिव्रते जैसा व्रतार प्रभा, नवऱ्याची आज्ञा नाही मोडायची. मावशी तोंड नाही उघडलं तरी जमते. बोली कसं शहाणाच दिसतो तू? म्हणजे मी शहाणाच आहे. मावशी तोंड नाही उघडलं तरी तुमचा नंबर आला ना, जायचं देवाच्या पायावर डोकं ठेवायचं, तोंड उघडल्यावर नवऱ्याला कळलं ना, तोंडच उघडू नका, फक्त देवाच्या पायावर डोकं ठेवायचं. तुम्हाला काय पाहिजे ते मनात आणायचं, बघा तुम्हाला मिळतंय का नाही. ती म्हणजे डोकं आहे का तुला? नवऱ्याला तो कळत नाही. माझं बी म्हणायचं, माझं म्हणणं बी पुरं होतंय, माझं मागणं बी पुरं होतंय. देव म्हणला, हसला देव म्हणला, जमला आता लक्षात राहील का? पायावर डोकं ठेवायचं, मनात आणायचं फक्त. देतो देव. गेला देव, पण कासरभर गेलेले देवाला कणकाईन पुन्हा हाक मार, शाने आहे इकडे. देवाला म्हणलं काय म्हणतायचं? मी काय म्हणते, मी तोंड उघडायचं नाही, पायावर डोकं ठेवून मनात आणायचं, ते देणार. मग नवऱ्याला नाही कळणार. पण शान्या येडा समजला काय मला? येडे वर मी
देव म्हणलं काय? मी काय म्हणते, तुम्हाला एक सांगितलं नाही, मी तोंड न उघडता मनात आणले होते दिल, पण सांग मला, माझ्या नवऱ्याला मी तोंड उघडलं तर कळलं, नाही उघडलं तर कळणार नाही, पण तोंड न उघडता जर याला मागितलं, नवऱ्याला नाही कळणार, पण मी तोंड न उघडता मनात आणायचंय, मग ते मनात आणलेलं त्याला तरी कसं कळलं देवा? तेव्हा देवानेच सांगितलं, वैशिष्ट्यच त्याच ते आहे, आईसाहेब, मागण्याची वास मागण्याची वास चिंतेला रोकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ, मनकवडा आहे त्याचं नाव एक आहे, मनकवडा आहे तो, तुम्ही मनात आणलं तरी त्याला कळतंय, तुम्ही बघा मनात आणून. कणकाईच म्हणले, भलं रे बस बिचाऱ्या भेटला, मला मागायचं होतं पण नवरा मागून देत नव्हता. आई साहेब झालं का काम? जाऊ का मी आता? जा, फक्त ओरडू नको, वार करूया, जा तू आता. आई साहेबाचा नंबर आला, मनात आणलं दर्शन घेताना, देवाचा आनंदित झाला. ते गेले गरुड खांबाजवळ, दर्शन घेऊन बसले वाट बघत, आणि बोलोबराज जेव्हा दर्शनाला गेले तेव्हा देव हसत होता. याच्या अगोदरच्या कित्येक वाऱ्यांना या देहूच्या म्हणजे मोरे घराण्यात तुकाराम महाराजांच्या पिढीतल्या कुणी दर्शनाला गेलं तरी देवाचा खाली बघायचा, सेवेच्या वजनमान खाली जायचे बिचारायचे. आता मात्र देव प्रफुल्लित आणि हसत होता. बोलोबरायांना हे विचित्र वाटलं, देव काय बनगडलंय, हसायला लागला तुला, हसायला काय झालं? देव म्हणला, हसेल नाही तर काय, पै न पै कर्जातून मुक्त झालो मी, व्याजासकट गेलं सगळं, मोकळा झाला. हे देवा, आमच्या सेवेच्या कर्जातून तू उतराई कसा होशील? नाही होऊ शकत. देव म्हणलं, झालं. देव आवाज लयच वाढलाय, आज वाढणार नाही तर काय, मोकळा झालोय, मोकळा. बोलोबरा म्हणलं, झालं काय? म्हणजे बघा, कोणीच तुम्ही मागत नव्हता ना, आज मागणाऱ्यानं मागितलं, देणाऱ्याने या दिलं, म्हणून समाधान मला झालं. बोलोबराय म्हणलं, आखी वारी तिच्या वारी सांगण्यात गेली माझी, भजन निम केलं तरी पण करायचा ते कुठाना तिनं केला वाटतं. देवा, मी आताचे दर्शन घेतोय, मी कुठं काय तुला मागितलंय? देव म्हणला, आता दादागिरी करायची नाही, तुम्ही एकटं नाही, दुखता आलाय. बोलोबराय म्हणले, केला, पक्का कोणी केलाय ते कळलं घोटाळा. देवा, बायको भोळी आहे रे माझी, अख्ख्या रस्त्याने तिला सांगत आलो तरी सुद्धा तिने काहीतरी मागितलं, हे बरं नाही देवा, सांग बरं. बोळ्या माझ्या पत्नीला मागायला कुणी भाग पाडलं, फक्त एवढंच उत्तर दे, मी निघाल माग. देव खोटं नाही बोल. देव साहेब, मीच मागायला भाग पाडलं. अरे
पातिव्रत्याची शपथ घातली होती रे तिला, मनात म्हणजे फक्त तोंड उघडायचं नाही म्हणलं होतं. मग तिनं मागितलं कसं? ते म्हणलं त्याला पर्याय दुसरा होता असा, महागाच नाही पण मनात आणायचं, तरी मी पत्त्यात देतो. बोला म्हणलं हे तुझं नियम मला सुद्धा माहित नव्हतं. म्हणलं मी सगळ्याला सांगतच नाही. म्हणजे वाकरीतनच जे माघारी गेले त्याला काय सगळं वारकरीपणाचा बहुमान द्यायची काय गरज आहे? नाही. चला देवा, मला आता हात जोडून सांगतो, तुला विनंती करू, सांग मला तिने काय मागितलं. म्हणलं काय नाही हवं. बिचारी म्हणली घरदारी, दूध भरपूर, शेतीवाडी भरपूर, पैसा अडका भरपूर, फक्त पोरच नाही. बोलवरा म्हणले अनेक वचनात म्हणली. देव म्हणलं हा अनेक वचन, पोरच नाही. हो आता तुझं काय ठरलंय आकडा? म्हणून किती द्यायचं ठरलंय, किती देतील? देव म्हणलं देतो 2-3 देतो. त्यावेळेला लक्ष ठेवा, 2 पावलं माग सरले बोलवर आहे. हे सगळं सेवेचं बॅलन्स बोलतो. आणि हात केला देवाकडे, हात ताकद आहे का आपली 4 वाऱ्या करणाऱ्याची? देवाला हात करून बोलणं, हात करून देवाला काय म्हणले निक्षून सांगितलं द्या. चल आडानी अंगठा बहादर बोळे बाबडी माझी बायको तुझ्या तावडीत सापडली. आणि मनात आणायला लावलं, त्या बिविडीने अनेक वचनात आणलं. आणि तो बी एखादं पोरग द्यायचं, आता 2-3 देतो म्हणताना, तर याद राख देवा तुला मी सांगतोय, ताकीद देतोय तुला, द्यायची ना 3 मुलं दे, देतो, दे 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 3 द्यायची ना दे, पण याद राख देवा ताकीद आहे तुला माझी, तू दिलेली 3च्या 3 मुलं तुझं भजन पूजन करणारी असली पाहिजे, नाहीतर मी वांजोटा मारायला तयार. आता हा दाखला 10:30 वाजता तुकाराम महाराजांनी देवाला दिला. माझी आई बोळी होती र, मी लय पक्का आहे, तू काही बी कर, मी नाहीच मागणार अजिबात. ते म्हणलं आपण मी नाराज, तुझ्या नाराजीला काय चाटायचं, आम्ही बापाचं ऐकतो, आमचा बाप मान्य संस्काराचा घरात. देव म्हणला मग असं करता का, नका वारीलाच येऊ नका, शेवट करू. तुकाराम महाराज हसले, देवाला म्हणले देवा तुझे पाय आहेत ना, इस्टेट आहे आमची इस्टेट, आणि आमची इस्टेट आम्हाला खाऊ नको म्हणणारा तू कोण? लोक गावातलं एखादं उपटसून गेलं, हे तुझं 4 एकर तुझं नाही असं म्हणेल, कोण ऐकून घेईल? तुझे पाय, त्या पायाची सेवा ही आमची वतनदारी आहे, ही आमची मिराशी आहे, ही आमची इस्टेट आहे. अभंगाचं पहिलं
माझ्या वडिलांची मिराची गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. मिराशी शब्दाचा अर्थ आहे वतनदारी. आता मिराशी वतनदारी चांगले शब्द आहेत मराठीतले, पण नाही कळत. त्याला इस्टेटच म्हटलं तर डोळ्यापुढे येतं लगेच. नमो नारायण. हे महाराजांचं म्हणणं नीट लक्षात. देवा तुझे पाय आहेत ना तीच आमची इस्टेट आहे आणि त्याची सेवा आम्ही करणार. आम्हाला ती सेवा करू नको म्हणणारा तू कोण? वाढ वडिलांपासून आलेली परंपरा आहे. आणखी एक अभंग आहे बघा. मगाशी आदरणीय प्रवीण महाराजांनी आम्ही दोघांनी म्हटला, तो लक्षात आला म्हणून म्हणलं. तो अभंग जाधव महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 16 संध्याकाळी मुक्कामाला जेव्हा येतो तेव्हा हा अभंग सगळी विणेकरी आल्यानंतर, अगोदर हा अभंग होतो, नंतर आरती, ती काय हरवलेले वस्तू उद्या कधी निघायचे ते सगळं नंतर. देवा हे माझी मिराशी ठाव तुझे पायात. सेम प्रवीण महाराज नंतर बघा किंवा आजच्या प्रवासात बघा तुम्ही, माझ्या वडिलांची मिराची ग देवा आणि हे माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी करीन आपुले जतन. हे जे म्हणणं आहे ना महाराजांचं, तो अभंगन हा अभंग निव्वळ सेम आहे. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. आता बघा या अभंगाकडे या. माझ्या वाढ वडिलांची मिराशी आहे रे देवा, वतनदारी आहे, इस्टेट आहे ती आमची. आमची इस्टेट आम्हाला खाऊ नको म्हणायचं तुला काय अधिकार? आम्ही इस्टेट खाणार 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 आणि न विकता पुढच्या पिढीमध्ये त्याची वाढ करून ती पिढीमध्ये सुपूर्द करून या जगाचा निरोप घेऊन जाणार. असं असतंय ते वारकरी यांचं. काही जणांना आता जमतंय, काही जणांना नाही जमत. मला नाही जमलं तर प्रवीण महाराजांना असं जमतंय ते. रात्री वारकरी संप्रदायातला घराण्यातला त्यांच्या पुढच्या पिढीतला हिरा ज्ञानराज उभा राहिला, त्यांची परंपरा तशी चालत राहील. उगाच कधी कधी डोक्याला हात लावतो का माझं कसं, म्हणून आता नातू धरलाय हाताला. म्हणते ते महाराज होता का नाही ते नातू आहे बरं का, जा तू वाजव तू उभा राहील. काय काय होईना पण निदान संप्रदायातलं वातावरण तसं घरात आहे, पण असं उभं राहणार कोणी नाही. तुकाराम महाराज आम्ही ही इस्टेट खाणार आहे आणि पुढच्या पिढीत त्याच्यात वृद्धी करून वाढ करून या जगाचा निरोप घेऊन जाणार. देवणला महाराज माझ्या पायाच्या सेवेला इस्टेट समजता, स्थावर जंगमाला इस्टेट समजतात, वेडी माणसं नव्हते. तुकाराम महाराज म्हणले हो ते वेडीच आहे. त्याला स्थावर जंगमाला इस्टेट समजता गेली त्यांची यादी तरी काही थोडी आहे का? अजा मेला पंजा मेला बापूनच न नेला, देखत देखत नातू पंतू तोही तसा झाला, उठा उठा जागा पाठी वयाले मोठे. गेले ते स्थावर जंगमाला इष्ट समजणारे, पण तुम्ही योग्य इष्ट निवडली. फक्त एकच उत्तर द्या महाराज. आता 11 वाजले, स्वयंपाक झालाय, तर महाराज एक उत्तर आम्हाला द्या. माझ्या पायाची सेवा ही इस्टेट तुम्हाला मिळली कशी, याकरता तुम्ही काय काय कष्ट केले? देवाचा प्रश्न आहे. तुम्ही काय काय कष्ट केले? तुकाराम महाराजांनी कष्ट शब्द उच्चारले बरोबर स्पष्ट सांगून टाकलं, देवा कष्ट आम्ही काहीच नाही केले, आम्ही कष्ट काहीच केले नाहीत. देव म्हणलं मग बिना कष्टाची इस्टेट कशी काय मिळेल? नाही देवा कष्ट केले की, पण आम्ही नाही केले. मग कुणी केले? तुकाराम महाराज सांगतात कष्ट केले आमच्या बापजाद्यांनी, कष्ट केले त्यांनी आणि भोगण्याकरता आहोत आम्ही. अभंगाचं दुसरं चरण कष्टाची. Thank you.
काय काय कष्ट केले देवाच्या पायाची सेवा ही इस्टेट म्हणून मिळण्याकरता कष्ट केले बापजादे, एवढं लक्षात ठेवा. कष्ट केले बापजाद्यांनी. ते आमचं काय आहे याच्यात? आमच्या फक्त आयत्या पिठावर जे गोटे आहे का नाही महाराज मंडळी? आपल्या आयत्या पिठावर जे गोटे आहेत. ज्ञानेश्वरी पीठ आयत आहे, गाथा पीठ. आता हे सगळं जर आयत आहे पीठ तर रेगा तरी मारा ना नीट. इतके पाहिजे, हे अंदर की बात आहे. ज्ञानेश्वरीने गाता काय वापरलेलं आहे का तुझ्या? सगळं ऐकत आहे. तू काय म्हणे, जणी म्हणे, नामा म्हणे, तू काय म्हणे? काहीच नाही म्हणे. त्यांनी म्हणलंय तेच म्हणे. आणि तू जर म्हणला आमचा बाप असं म्हणे तर मग मार खाणे. कुत्रेवानी मारतील वार करीत असल्याला. माझं ऐका म्हणलं, आमच्या बापाचं असं आहे. बघ तुकाराम महाराज सांगतात बाप ज्या त्यांनी कष्ट केले, पीठ करून ठेवलंय. आता रेगोटे मारणारी आम्ही काय काय कष्ट केले त्याची यादी ऐका. बस आपली सुट्टी जेवायला. उपवास केले त्यांनी. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला. त्यांनी उपवास केले. आता उपवास केला कालचं कळते ना. हा, पारणं आता होत येते. आणि तिसरा शब्द आहे दारवंटा. दारवंटा शब्दाला 2-3 प्रतिशब्द आहे. दारवंटा म्हणजे देवाचं दार राखणं. देवाचं दार राखणं. दुसरा एक अर्थ आणखीन एक असा आहे, दारवंटा म्हणजे देवाच्या दारी जाणं आणि येणं. 2 अर्थ कळले. देवाचं दार राखणं म्हणजे दारवंटा, देवाच्या दारी येणं आणि जाणं म्हणजे दारवंटा. आणि तिसरा सोपा करून सांगतो तुम्हाला, जी आपली क्रिया चालू आहे आता ती देवाचं दार राखणं, देवाच्या दारी येणं आणि जाणं. आणि तिसरा दारवंटा शब्दाचा अर्थ असा आहे, देवाची येणं जाणं हे देवाच्या दारात करणं. यालाच आपण काय करतोय, ती क्रिया म्हणजे वारी करणं. कळलं का दारवंटा शब्दाचा अर्थ? दार राखणं, दारी येणं जाणं किंवा वारी करणं. त्यांनी वारी केली, पारणं केलं, उपवास केले. हे केलं त्यांनी आणि केला भोगवटा आम्हाला. भोगण्यासाठी तुझ्या पायाची सेवा ही इस्टेट आम्हाला बाप जादे इथं आमच्या हातात देऊन गेले. आम्ही विकणार नाही. पुढच्या पिढीमध्ये तो वारसा वैचारिक असा, रेव्होल्युशन ऑफ थॉट्स, वैचारिक उत्क्रांतीचा तो वारसा पुढच्या पिढीत देऊन आम्ही जगाचा निरोप घेणार. बरोबर ओके ना? सगळ्या रेडी ना? सगळं तयार आहे. कशाला वेळ घालवायचा? काय जेवण तयार आहे. देऊन या जीव वडिली राखी याला ठाव. बरोबर आहे ना? देऊन या जीव वडिले राखीला, वडिली राखी याला ठाव. हे आम्हाला वाडवडिलांनी याच्यात जीव दिलाय. आपला जीव ओतलाय समजा, जीव दिलाय समजा, आणि हे आमच्यासाठी करून ठेवलेला आहे. देव तुकाराम महाराजांना माग म्हणत होता. महाराज काही मागायला तयार नव्हते. नाराज होईन म्हटला तरी घाबरले नाहीत.
आमची इस्टेट असल्यामुळे आम्ही खाणार हे रेटून तुकाराम महाराज देवाला सांगतात, बटावून सांगतात. आता माघारी निघतात तुकाराम महाराज. महाराजांना असं वाटलं मोठा माणूस आहे, हा जगाचा मालकच आहे, आपण त्याच्या पुढे बालक आहे, पण किती आरेरावी करावी. हात जोडले तुकाराम महाराजांनी देवाला, म्हणले देवा मागा म्हणून माग लागला होता, पण मी मागायला माग सरलो. कदाचित तू चिडला असेल, कदाचित तुला राग आला असेल. रागवू नको बर का देवा, मी बालक आहे तुझ्या पुढे. पण तरी सुद्धा एक सांगू का देवा, तू सेवा मात्र माझी डावलण्याचा विचार सुद्धा करू नको. ह्याला म्हणायचं गोडीत दमदाटी. कळतं की तुम्हाला, गोडीत दमदाटी. देवा तुला गोडीत सांगतो बर का, सेवा डावलण्याचे विचार जर तुझ्या डोक्यात येईल ना, विचार सोडून दे, विचारच आण नको डोक्यात. अधिकार आहे तुला, तू मोठा आहेस, माझी सेवा डावलशील, पण तुला इंटिमेशन द्यायला मी तयार आहे. मी तुला ताकीद देतो, माझी सेवा जर डावलशील ना, तर मी आजकालचा उपट सुंब भक्त नाही. माझ्या सेवेला पाया आहे, माझ्या सेवेला फाउंडेशन आहे. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. जर माझी सेवा डावलशील तर याची लाज मला नाही, याची लाज तुलाच वाटेल. कारण मी वंश परंपरागत रीतीभातीचा जाणकार असा चालत आलेल्या घराण्यातला मी भक्त आहे. मी आजकालचा भक्त नाही. वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता. मला जर मोकललंच, सेवा जर डावललीस तर त्याची लाज मला नाही, त्याची लाज तुलाच वाटेल. तुका मोकलिता लाज कोणा. ज्ञानेश्वर माऊली नाराज वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. वंश परंपरा दास मी अंकिता, 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 तुका मोकलिता तुका मोकलिता लाज कोणा. तुका मोकलिता लाज कोणा, तुका मोकलिता लाज कोणा.
तुकाराम 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 तुकाराम